सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याला गॅस सिलेंडर मिळत नाही आहे आणि इंडक्शनचे सुद्धा ऑर्डर टाकले तर इंडक्शनसुद्धा येत नाही आहे. ऑर्डर कॅन्सल आहे. इंडक्शनचे सुद्धा भाव वाढले आहेत. अशा परिस्थितीत कमी गॅस वापरून आपण पूर्ण जेवण कसं बनवायचं ते इथे मी केलेलं आहे. तर आज मी डाळ, वरण, भात, भाजी केलेली आहे. तेही एका कुकरमध्येच 15 मिनटात आपलं हे सगळं रेडी होते. रस्सेदार तरीची भाजीसुद्धा बनवून रेडी होते. ते कसं बनवलेलं आहे ते मी समोर व्हिडिओ सांगते. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्ही जेही भांडे वापरणार आहात, कुकर, भांडी, ती स्वच्छ धुवून घ्यायची, कारण की आपल्याला सर्व एकत्र लावायचं आहे त्या कारणाने. तर सगळ्यात पहिले इथे गंज घेतला आहे. त्यात मी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीच्या डाळीसोबत थोडीशी मुगाची डाळ घालायची, जेणेकरून वरणाला चव पण खूप छान येते आणि वरण लवकर शिजतंसुद्धा. तर इथे डाळ घेऊन घेतलेली आहे. आता भात मी 1 वाटीचा भात लावते. तर 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. याला स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तिथे धुवून घेतलेलं आहे आणि यात आता पाणी टाकून आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. पाण्याने भिजत ठेवल्याने डाळ तांदूळ भिजत ठेवल्याने काय होतं आहे, आपल्याला गॅस कमी लागतं आहे. त्याचबरोबर भाताची आणि वरणाची चवसुद्धा खूप छान येते. भात खूप छान फुलतोसुद्धा आणि पौष्टिकसुद्धा होतं. म्हणजे जे पाणी आपण भिजत टाकतो ते पाणी आपण काढून घेतो. त्याच्यामुळे याच्यात जेही भातात हानिकारक द्रव्य असते ते निघून जातात. तर याला अर्धा तास आता भिजत घालूया. अर्धा तास भिजते तोपर्यंत आपण भाजीची सुद्धा पूर्ण तयारी करून घ्यायची. तर मी वांग्याची भाजी बनवते. त्यासाठी मी टोमॅटो, वांगी, कोथिंबीर सगळं कापून घेतलेलं आहे. तर इथे स्वच्छ ते पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता याला कुकरमध्ये लावायचं आहे आपल्याला. तर ते कसं लावायचं ते तुम्हाला सांगते. त्याआधी भाजीला फोडणी घालून घेते. कुकरमध्ये वरण, भात आणि भाजीचा गंज जो बसेल तोच गंज वापरायचा आहे. तर कुकरमध्ये हा माझा गंज बसतो म्हणून मी हा गंज वापरलेला आहे. त्यात तेल टाकलं. आपल्याला जसं जेवढं तेल टाकायचं आहे तेवढं तेल टाकायचं आहे. मी सध्याच्या परिस्थितीत माझ्या घरी सध्या पूजापाठ सुरू आहे म्हणून त्यामुळे मी कांदा लसूण खात नाही आहे. त्यामुळे मी इथे टोमॅटोची फोडणी घातलेली आहे. टोमॅटो घालून घेतले, सोबत कोथिंबीर घातलेली आहे. पूर्ण भाजीचं मीठ, हळद आणि धणे पावडरसुद्धा मी घालून घेतलं आहे. मीठ आणि हळदीमुळे टोमॅटो लवकर गळतात आणि आपली गॅसची बचत होते. ते आपल्याला सध्याच्या परिस्थितीत गॅसची बचत कशी करायची हे आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला जर गॅसच्या बचतीसाठी जर अजून व्हिडिओ हवे असेल, म्हणजे चपाती करायला जर गॅस कशी वाचवायची त्याचीसुद्धा जर व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंट नक्की करा. मी त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन. तर टमाटरमध्ये मी मीठ आणि हळद टाकली, त्यामुळे टमाटर लवकर गळले. त्यानंतर तिखट पावडर घालून घेतलेलं आहे. वांगेसुद्धा मी यात घालून घेते आता सर्व व्यवस्थित आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यात पाणी टाकायचं. पाणी एकदम जास्त टाकायचं नाही, कारण रस्सा भाजी आहे, पण पाणी अगदी थोडं टाकायचं. जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे त्याच्यापेक्षा थोडं कमीच घालायचं. तर इथे फक्त मी 1 वाटी पाणी घालते आहे, जेणेकरून रस्सा व्यवस्थित होतो, कारण की भाज्यांनासुद्धा थोडं थोडं पाणी सुटतं आणि कुकरमध्ये असल्यामुळे वाफेने शिजतं, पाणी आटत नाही, म्हणून पाणी कमीच घालायचं. तर इथे अगदी 1 वाटी पाणी घातलेलं आहे मी. पाणी नाही घातलं तरी वांग्याची भाजी याच वाफेत छान शिजते, पण मला थोडी रश्श्याची भाजी हवी होती म्हणून मी पाणी घातलं. आता कुकर घेतलेला आहे. माझा कुकर वरच्या झाकणाचा आहे, त्यामुळे मला थोडं गंज वरती पण आले तरी चालते. जर तुमचा कुकर आतल्या झाकणाचा असेल तर एवढी स्पेस ठेवायची की झाकण लावता आलं पाहिजे. तर आता त्या कुकरमध्ये कुकर स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यात मी डाळ घातलेली आहे. डाळीत मी थोडंसं हळद आणि पाणी घालायचं आहे. आपल्याला जेवढं वरण पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे, किंवा मग जर कमी झालं तर वेळेवर तुम्ही थोडंसं पाणी घालून थोडंसं हलकं गरम केलं तरीही चालतं. तर मी ते पाणी घातलेलं आहे. हळद घातलेली आहे. जर तुम्हाला भाजी नाही करायची, फोडणीचं वरण करायचं आहे किंवा डाळ भात करायचं आहे, त्यात टोमॅटो, भाज्या जसं लौकी, वांगीसुद्धा घालूनसुद्धा वरण करू शकता. तर इथे मला साधं वरण हवं होतं म्हणून मी साधंच वरण करते, फक्त हळद आणि पाणी टाकून. तर अशी वाटी ठेवू शकता, अशा प्रकारे स्टँड ठेवू शकता, किंवा मग इथे मी एक प्लेट ठेवलेली आहे, तशा प्रकारे तुम्ही प्लेट ठेवू शकता. तर इथे शक्यतो स्टँड मी बोलेल, जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही स्टँड हा छान. माझा स्टँड थोडासा लोखंडाचा होता, माझ्याकडे स्टीलचा स्टँड माझा दिसत नव्हता, त्यामुळे मी प्लेट ठेवलेली आहे. तर प्लेट ठेवू घेतली. पुरेसं पाणी घातलं डाळीत. इथे आता भात जे तांदूळ भिजत घातले होते ते तांदूळसुद्धा टाकून घेते. 1 वाटीला 2 वाटी मी पाणी वापरते भातासाठी. तुम्ही जेवढं वापरत असाल तेवढं तुम्ही पाणी वापरू शकता. भातात थोडं तुम्ही जर मीठ घालत असाल तर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे.
तर इथे छान व्यवस्थित पाणी घालून घेतलेलं आहे. आता जी भाजी, ज्या गंजात मी भाजीला फोडणी घातली होती तो गंज भाताच्या याच्यावर ठेवते. पण शक्यतो भाताच्या याच्यावर ताटली झाकून मग गंज ठेवा. माझ्या ह्याच्यात ताटली ठेवल्यानंतर झाकण लागत नव्हतं म्हणून मी ताटली ठेवली नाही, तर भात थोडा भाजीच्या गंजाला चिकटला, तर काही फरक पडत नाही. तर अशा प्रकारे थोडा वरपर्यंत गंज आला आहे. माझ्या वरच्या झाकणाचा कुकर असल्यामुळे व्यवस्थित झाकण लागले आणि छान व्यवस्थित 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये पूर्ण जेवण बनलेलं आहे. तर आता झाकण लावून दिलं, 3 शिट्ट्या आल्या. 3 शिट्ट्यामध्ये झालं. तुमचा जर कुकरला थोडी जास्त शिट्टी येते तर 4 शिट्ट्या करा, पण 4च्या वर जास्त करू नका. तर शिट्टी झालेली आहे, कुकर छान गार झालेला आहे. थोडीशी हलकीशी हवा काढून घ्यायची, म्हणजे जे अंदर वाफ असेल ती काढून घ्यायची. झाकण उघडलेलं आहे. भाजी बघा किती छान तरीची बनलेली आहे, अगदी मस्त असा. रसा पण जास्त झालेला नाही आहे आणि काही नाही, वांगे पण खूप छान शिजलेले आहेत. तर इथे आता भाजी काढून घेऊया. भातसुद्धा अगदी मऊ शिजलेला आहे. थोडासा हलकासा भाजीच्या गंजाला भात चिकटलेला आहे, त्यामुळे काही फरक पडत नाही. तर भातसुद्धा बघा किती छान अगदी मऊ आणि मोकळा मोकळा झालेला आहे. भिजत टाकल्यामुळे आपला भातसुद्धा अगदी मऊ आणि मोकळा होतो, त्यामुळे भिजत ठेवायचा. आता खालती बघा डाळसुद्धा खूप छान गळलेली आहे, खूप मस्त झालेली आहे. माझ्या डाळीत पाणी थोडं कमी झालं, म्हणजे जास्त झाली डाळ, तर मी थोडंसं त्यात पाणी टाकून गरम मीठ टाकून गरम करून घेते आहे. तर आपलं असं एकाच कुकरमध्ये डाळ व भात आणि भाजी झालेली आहे. तसंच माझ्या चॅनलवर एंड स्क्रीनला आणि आय बटनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे, त्यासुद्धा नक्की बघा आणि तुम्हाला कुठल्या रेसिपीज आवडल्या त्या मला नक्की कळवा. तर इथे वरणात मी पाणी आणि मीठ घालून एक उकळ आणून घेतलेली आहे आणि इथे छान वरण भात भाजी आपली छान रेडी झालेली आहे. तर इथे ताटसुद्धा सर्व केलं आहे, थोडंसं तूप घातलं आहे, लोणचं घातलं आहे, जेवण रेडी झालेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय.